नमस्कार. मी मनोहर निकम, आदित्य कॅपिटल इन्व्हेस्टमेंट सांगली. मित्रांनो, आपण हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स संदर्भात ज्या गोष्टी कस्टमरना माहीत असल्या पाहिजेत आणि त्याची खूप गरजेचं आहे, असे व्हिडिओ आपण सुरू केलेले आहेत. मागील व्हिडिओ आपण जो केला होता तो हेल्थ इन्शुरन्स संदर्भात केला होता, ज्यामध्ये हेल्थ इन्शुरन्स घेतल्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींचा खर्च मिळतो तो व्हिडिओ आपण केलेला आहे आणि त्याची लिंक आम्ही या डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो. ज्यांनी बघितलं नसेल तर बघू शकता. आज आपण बघणार आहोत की हेल्थ इन्शुरन्स घेतल्यानंतर आपल्याला कव्हर कधीपासून मिळतो पॉलिसीचा. तर ह्यामध्ये 3 प्रकारचे वेटिंग पिरियड्स असतात हेल्थ इन्शुरन्समध्ये. पहिला वेटिंग पिरियड आहे नॉर्मल वेटिंग पिरियड, नंतर स्पेसिफिक डिसीजचा वेटिंग पिरियड आणि तिसरा आहे प्री एक्झिस्टिंग डिसीजचा वेटिंग पिरियड. पॉलिसी आज इश्यू झाली म्हणजे आपल्याला मिळाल्यानंतर आपल्याला अपघाती कव्हर पहिल्या दिवसापासून चालू होतं. अपघाती कव्हर म्हणजे फक्त गाडीमुळे झालेला अपघात नव्हे, तर गाडीमुळे झालेला अपघात असेल, पायरीवर घसरून पडलेला असेल, शॉक लागलाय, साप चावला किंवा काम करताना कोणताही झालेला अपघात हा अपघात म्हणून काउंट होतो आणि त्याला आपल्याला पहिल्या दिवसापासून कव्हर मिळतो. त्यानंतर आहे नॉर्मल वेटिंग पिरियड. पॉलिसी घेऊन 30 दिवस पूर्ण झाले, 31व्या दिवसापासून तुम्हाला नॉर्मल आजारांसाठी कव्हर स्टार्ट होतं. नॉर्मल आजार म्हणजे कोणते? जे अचानक उद्भवतात, म्हणजे साथीचे रोग असतील, बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, व्हायरल इन्फेक्शन आहे, कॅन्सर आहे, हार्ट अटॅक आहे, ह्या आजाराला आपल्याला 30 दिवसानंतर कव्हर स्टार्ट होतो. त्यानंतर दुसरा वेटिंग पिरियड आहे स्पेसिफिक डिसीजचा वेटिंग पिरियड. स्पेसिफिक डिसीज म्हणजे कोणते आजार? जे आजार आपल्या शरीरामध्ये तयार होतात, जे आपल्या खाण्यापिण्यामुळे, आपल्या वयोमानामुळे किंवा आपल्या कामाच्या सवयीमुळे झालेले आजार असतात, त्याला 2 वर्षाचा वेटिंग पिरियड असतो आणि हा वेटिंग पिरियड IRDAने दिलेला आहे. आता यामध्ये मेजरली येणारे आजार आहेत मोतीबिंदू आहे, नाकातला हाड किंवा मांस वाढणे, सायनस रिलेटेड आजार असेल, टॉन्सिल्स आहेत, पित्ताचे खडे आहेत, मूतखडा आहे, अपेंडिक्स आहे, हर्निया आहे, व्हेरिकोज व्हेन्स आहे, गुडघ्याची वाटी बदलणे, खोबा बदलणे किंवा स्त्रियांच्या पिशवीला गाठा आहे, पिशवी रिमूव्हल असेल किंवा जुनाट पित्ताचे आजार आहेत, तर ह्या रिलेटेड किंवा शरीरात कोणत्याही प्रकारची गाठ झाली असेल, तर त्या रिलेटेड आपल्याला 2 वर्ष पॉलिसीचा कव्हर मिळत नाही. 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ह्यातून कोणतेही ऑपरेशन असेल तर ते तुम्हाला कव्हर होतं. कारण ह्यातील कोणताही जो ऑपरेशन आहे ते इमर्जन्सी नसतं, ते तुम्ही मेडिसिनवर पुढे ढकलू शकता. त्यामुळे IRDAने याला 2 वर्षाचा वेटिंग पिरियड दिलेला आहे. त्यानंतर तिसरा वेटिंग पिरियड आहे प्री एक्झिस्टिंग डिसीजचा वेटिंग पिरियड. प्री एक्झिस्टिंग डिसीज म्हणजे काय? पॉलिसी घेण्यापूर्वी आपण एखाद्या आजारासाठी ट्रीटमेंट घेत आहोत किंवा एखादं आपलं ऑपरेशन पूर्वी झालेलं आहे, तर त्या आजाराला प्री एक्झिस्टिंग डिसीज म्हणतात. यासाठी 3 वर्षानंतरच आपल्याला तो आजार कव्हर केला जातो. आता यामध्ये काही आजार आहेत जे आपल्याला पूर्वीपासून आहेत किंवा जी ट्रीटमेंट होतं, पण ते पॉलिसीमध्ये कव्हर केले जातात. त्यामध्ये मेजरली 5 आजार आहेत जे आता इमिजिएटली कव्हर केले जातात. त्यामध्ये BP आहे, शुगर आहे, अस्थमा आहे, ओबेसिटी आहे, कोलेस्टेरॉल आहे. ह्या रिलेटेड तुम्हाला कव्हर लगेच स्टार्ट होतो. आता हे नवीन पॉलिसी घेताना तुम्हाला मेन्शन करणं गरजेचं आहे. तो रायडर घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही रायडर घेतला तर तो आजार तुम्हाला इमिजिएटली कव्हर केला जातो. अशा प्रकारे तुम्ही कोणतीही पॉलिसी घेत असशीला किंवा आता ऑलरेडी पॉलिसी तुम्ही घेतली असेल, तर त्या रिलेटेड तुम्हाला ते आजार मेन्शन केलेले का हे चेक करा आणि अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आमचा मोबाईल नंबर आहे 8484994576. धन्यवाद.